व्यवसायाला कुठली लाच धरायची नाही. आपण समजतो काय नुसतं मारवाडी म्हणजे किराणा दुकानदार, असं काही नाही. आपण मनापासून जो शब्द पहिला मनापासून उतरायला पाहिजे. जिद्द असावी लागते. जिद्दीशिवाय कुठलाही व्यवसाय होत नाही. मग तुम्ही राजकारणात उतरा, लोकांसमोर गेले तर तुम्ही 100% निवडून येणार. नुसता टायमाला गेले तर कोण येणार तुम्हाला निवडून? अरे तू कधी आला? पण मत जो काम करतो त्यालाच देतील. काय पुष्पाताई बरोबर ना? बघत अशी पद्धत आहे. म्हणून लोकांशी नेहमी जॉईन राहा. गिराकाला प्रेमाने बोलवा, प्रेमाने बोला. त्याच्याशी नाही पसंत पडला ठीक आहे, 10 आयटम दाखवा, कंटाळायचा नाही. परत आपल्याला ते दुलून ठेवावं लागतात, त्याला कंटाळायचं नाही, पण दाखवत राहायचा बाबा हे अरे हे चांगलं आहे, हे चांगलं आहे. हा व्यवसायाचा एक भाग आहे आणि आपण तो करावा. कुठलाही व्यवसाय मी कधी सांगित खराब नाही. परत परत तेच बोलतो. आपण मनापासून किती उतरतो ते फार महत्वाचं आहे. आपण आता हा व्यवसाय चालू केला आहे. अशाच प्रकारचा लवकरात लवकर तुमची दुसरी शाखा व्हावी अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा सुद्धा देतो. आपण नोकरी केली, नोकरीतून व्यवसायात रिटायरमेंट झाल्यानंतर आल्या, तुमची सर्व मंडळी आलेली आहे. मग अशाच प्रत्येक मंडळीला काहीतरी सुचायला पाहिजे जे रिटायर झाले त्यांना, आणि त्यांच्या मुलांना सुद्धा या नोकरी हा पाठ तुम्ही बाजूला ठेवा, धंदा करा. शिक्षण पहिला पाहिजे, मग तुम्ही व्यवसायात वापर होऊ शकतो, धंद्यामध्ये होऊ शकतो. काही असं काय कठीण आता कुठलीच गोष्ट राहिली नाही. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.